संसद भवनामधल्या सुरक्षेच्या त्रुटीचं हे प्रकरण आहे आणि बेरोजगारीमुळे व्यतीत होऊन संसदेमध्ये गोंधळ घातल्याचं आता समोर आलेलं आहे। आरोपींच्या पॉलिग्राफी आणि नार्को टेस्ट केल्याच्या नंतर पोलिसांनी हा निष्कर्ष काढलेला आहे। मणिपूरची घटना, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न या सगळ्या मुद्द्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी या तरुणांनी हा प्रकार केलेला होता। तर मनोरंजन डी हा या संपूर्ण घटनेचा मास्टरमाइंड असल्याचं कळतंय। याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय अधिकची माहिती आहे? हे जे कोणी तरुण होते त्यामध्ये एक तरुणी सुद्धा होती ज्यांनी संसदेमधल्या सभागृहामध्ये गोंधळ घातला होता। मात्र वेगवेगळे जे मुद्दे आहेत देशामधले त्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी हे केल्याचं कळतंय। हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। महागाई, बेरोजगारी यासारख्या मुद्द्यावरती संसदेवरती तरुण येतात आणि अशा पद्धतीने हल्ला करतात। ही बाब कायदेशीरदृष्ट्या चुकीची आहे। मात्र हे सगळं त्यांना करण्याची का गरज पडली हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। दुसरीकडे या सगळ्या हल्ल्यामागे, या तरुणांच्या मागे कोणाचं वेगळं कनेक्शन आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आतापर्यंत वेगवेगळ्या टेस्ट यांच्या करण्यात आलेल्या आहेत, मात्र यातून ह्या गोष्टी माध्यम समोर आलेल्या नाहीये। मात्र यामागे कोणी वेगळा परदेशातील मास्टरमाइंड आहे का हे देखील अद्यापर्यंत पोलीस शोधत आहेत। कारण तरुणांची माती भडकवण्याचं काम यामधून कोणी केलंय का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि आगामी काळामध्ये अशा दृष्टिकोनातून जर कोणी काही करत असेल तर देशातील तरुणांसाठी हा धोका आहे, हे देखील या सगळ्या प्रकरणामध्ये तपासलं जात आहे। सध्या तरी या तरुणांनी देशातील बेरोजगारी, महागाईवरती आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी हे सगळं केल्याचं समोर येतंय। अगदी धन्यवाद शिवाजी या सगळ्या माहितीसाठी।